वजन कमी करायचंय पण डाएट एक्सरसाइज करायची नाहीये, चहा काही सुटत नाही, पण चहाला एक उत्तम उपाय आहे आणि त्यासोबत जर तुमचा चहा सुटत नसेल तर चहा पिता पिता कशा पद्धतीने तुमचं वजन कमी होऊ शकतं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दोन सोप्या वस्तू आपण करणार आहोत, दोन सोपे पदार्थ करणार आहोत. एक ड्रिंक असणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा असा मुखवास असणार आहे, ज्यामुळे आपलं डायजेशन प्रॉपर होतं, मेटाबॉलिझम प्रॉपर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीरातील जी चरबी आहे, जे शरीरातील विषारी घटक आहे ते बाहेर पडण्यास कमी होतं, बाहेर पडतं आणि आपली चरबी मेल्ट होण्यास सुरुवात होते. जे जे पदार्थ मी सांगते हे इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत. इझिली आपण हे आपल्या मसाल्यादानीमधून घेऊ शकतो. सगळ्यात पहिले असं भांडं घ्यायचं आहे ज्याची बॉटम अशी हेवी आहे आणि एकदम मंद आचेवरती ते भांडं गरम होण्यासाठी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता लक्षात घ्या, इकडे एकतर तुम्ही लोखंडी भांडं घ्या किंवा स्टीलचं भांडं घ्या. व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. सगळ्यात पहिली आपण टाकली आहे 1 चमचा भरून सोफ. सोफ जी आहे ती आपली पचन क्रिया सुधारतं, त्याचबरोबर भूक नियंत्रणात राहतं. जे आपण खाल्लेलं आहे ते प्रॉपर पद्धतीने डायजेस्ट होतं, पचनक्रिया वाढवतं आणि खाल्लेलं अन्न नीट नीट पचतं सुद्धा यामुळे. त्यानंतर जेवढी सोप घेतली तेवढाच आपल्याला जिरं घ्यायचंय, ते म्हणजे 1 चमचा. जिरं जे आहे यामुळे आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम अगदी वेगवान होतं आणि त्यामुळे कॅलरीज खूप जास्त लवकर बर्न होतात आणि यामुळे आपलं जी मेन पोटाची आणि त्याचबरोबर मांड्यांची चरबी असते ती मेल्ट होण्यास मदत होते. जिऱ्यामुळे जे आहे आपलं डायजेशन सुद्धा प्रॉपर होतं. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं जेवढं आपण जिरं आणि सोप घेतलेली आहे तेवढाच आपल्याला ओवा टाकायचा आहे. आता लक्षात घ्या, जर का तुम्हाला मूळव्याध किंवा उष्णतेचा त्रास आहे, तर ओवा इकडे अर्धा चमचा घेतला तरी चालेल. ओव्यामुळे भूक लागत नाही, डायजेशन प्रॉपर होतं, मेटाबॉलिझम प्रॉपर होतं. ॲसिडिटी सारखा जर काही त्रास होत असेल, तर तो त्रास सुद्धा तुमचा दूर होण्यास मदत होतं. आता एका गोष्टीची तुम्हाला अजून एक काळजी घ्यायची आहे, की जेव्हाही तुम्ही हे बनवत आहात आणि जर तुमची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे आणि जर तुम्ही जिऱ्याचं पाणी पित असाल, तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल, की तुम्ही जिरा, सोफ आणि ओवा या 3 पदार्थांचं पाणी पिऊन बघा. तुमचं जे काही वाढलेलं वजन आहे ते तर कमी होईल आणि तुम्हाला बाळ दूध पिल्यामुळे जे काही तुम्हाला प्रॉपर पद्धतीने डाएट एक्सरसाइज करता येत नाही, कारण तुमचा हा रिकव्हरी फेज असतो, तर काहीही न करता तुमच्या कॅलरीज आपोआप जळणार आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडून तुमच्या शरीरातील जी एक्स्ट्रा चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते. आणि प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरीचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये बेबी ब्रेस्टफीड करत असतो, त्यामुळे आपल्या ऑलरेडी कॅलरीज जळत असतात आणि आपण जर आपल्या याच्यामध्ये छोट्याशा ड्रिंक जर इन्क्लूड केला, याला तुम्ही डिटॉक्स ड्रिंक सुद्धा म्हणू शकता, तर तुमच्या कॅलरीज ऑलरेडी तुम्ही रेस्टिंग फेजवर असलात तरीही जळणार आहेत. आता जेव्हा तुमची डिलिव्हरी झाली तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाएट करायचा नाहीये, प्रॉपर जेवण करायचं आहे, प्रोटीन फायबरचा इंटेक बरोबर ठेवायचा आहे. तुम्हाला तुमची रिकव्हरी होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित तुमचं डाएट ठेवणार तेव्हाच तुमच्या बेबीला व्यवस्थितरित्या दूध येणार किंवा दूध पुरणार आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्याच्या फंद्यात पडायचं नाही, हेल्दी राहायचं आणि पटकन कसं रिकव्हर होऊ हे बघायचं. त्यानंतर मंद आचेवरती ह्या तीनही गोष्टी आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि हे एका प्लेटमध्ये काढून आता साईडला ठेवायचं आहे. आता याचं काय करायचं हे मी तुम्हाला समोर सांगते. आता बघा, मी तेच भांडं घेतलेलं आहे कारण ते गरम होतं म्हणून. तर आपण हे 2 पद्धतीने करणार आहोत. आता पहिली पद्धत तर ती अर्धी झालेली आहे, आपण साईडला ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये हे आपण जेव्हा चहाचा टाईम होतो तेव्हा आपल्याला ही पद्धत फॉलो करायची आहे. चहाच्या टाईमला तुम्हाला काय करायचंय, तुम्ही फ्रेश वगैरे व्हायला गेलात किंवा फिरून आलात, तर तेव्हा आल्याबरोबर आधी काही न करता पटकन एखादं पातेलं घ्यायचंय. त्यामध्ये जो चहाचा कप असेल तेवढा कप भरून पाणी आपल्याला त्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. आता मला माहिती आहे सकाळी जोपर्यंत आपण चहा घेत नाही तोपर्यंत काही आपल्याला एनर्जी येत नाही. हे तुम्हीच काय माझ्याही सोबत होतं. पण अशा वेळेस त्या चहासोबत जर तुम्ही हा चहा हळू रिप्लेस केला, तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळतो. पण तो चहा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर काय करायचं तर समोर सांगते. आता जे 3 पदार्थ आपण भाजून घेतले ते तीनही पदार्थ आपल्याला यामध्ये साधारणतः अर्धा 1 चमचा टाकायचे आहेत आणि याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. जर तुमचा चहा सुटत नसेल तर कसं सुटायचं ते तुम्हाला मी सांगते. आणि
तुम्हाला कितीही काही केलं चहा सुटत नसेल, तर तो हेल्दी चहा कशा पद्धतीने प्यायचा ते सांगते. तुम्ही दूध शक्यतोवर कमी वापरायचं आहे. त्यानंतर पत्तीचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी घ्या. पण पत्तीऐवजी मला असं वाटते जर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी-कमी करत झाला, त्यानंतर गुळावर शिफ्ट व्हा आणि जेवढं साखरेचं प्रमाण अगदी चिमूटभर साखर घेतली तरी चालेल आणि चहा 1 टाईम किंवा 2 टाईम पिल्याने काही होत नाही. फक्त त्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी ठेवायचं, साखरेचं प्रमाण अगदी चिमूटभर ठेवायचं. तुम्ही चहा 2ही टाईम घेऊ शकता. भलेही तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा वेट मेंटेन करत असाल तरी सुद्धा. हे लक्षात घ्या. त्यामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल तर बिनधास्त तुम्ही चहा घ्या. फक्त ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या. आता अद्रक स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडीशी अद्रक यामध्ये किसून टाकलेली आहे. ही अद्रक जी आहे ती तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा टाकू शकता. मी ही यासाठी टाकली आहे, माझाही सर्दी झाली होती थोडीशी, घसा खूप खवखवत होता. त्यामुळे हळद असेल, ओली हळद तर ती किंवा अशी अद्रकचा तुम्ही काढा वगैरे पिला ना तर जरा घशाला आराम मिळतो, सर्दी वगैरे पण पटकन बरी होते. गरम गरम जेव्हा आपण पितो ना घशाला खरंच खूप जास्त आराम मिळतो. त्यामुळे आता ओली हळद सुद्धा बाजारामध्ये नक्कीच येणार आहे. त्यामुळे ओल्या हळदीचा सुद्धा भरपूर अशी मी तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक शेअर करणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर ओली हळद नसेल तर चिमूटभर तुम्ही याच्यामध्ये हळद सुद्धा मसाल्यादानीतली टाकू शकता, ज्याने की आपल्याला जे आहे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होतात. याला आपल्याला उकळी आल्यानंतर चांगलं असं जोपर्यंत या पदार्थाचा अर्क यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्येच हे छान असं उकळून घ्यायचं आहे. पूर्ण पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरल्यानंतर पाण्याचा कलर चेंज झाल्यानंतर अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा आहे. हे व्हायला जास्तीत जास्त 2 ते 2.5 मिनिटं लागतात. मोठ्या आचेवरती, मीडियम आचेवरती तुम्ही करू शकता. मंद आचेवरती करायची काही एक गरज नाहीये आणि त्यानंतर थोडासा 1 ते 2 थेंब लिंबाचा रस टाकू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की आता पावसाळा चालू आहे, नाही होऊ शकत किंवा लिंबाने तुमचा घसा खवखवेल, इथे तुम्ही लिंबाचा रस स्किप करू शकता. पण 1 ते 2 थेंबांनी काही होत नाही, याची चव वाढते आणि प्यायला सुद्धा खूप छान लागतं. आता हे जे ड्रिंक आहे हे आपलं तयार झालेलं आहे. चहाच्या टाईमला घेऊ शकता, उठल्याबरोबर घेऊ शकता, रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. आता हे ड्रिंक खूप अति गरम आहे, त्यामुळे आपण आता हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूयात. आता हे ड्रिंक थंड होतंय तोपर्यंत आपण जे भाजून घेतलेलं होतं आता हे बऱ्यापैकी थंड झालं. आता हे कधी खायचं तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर, लंच झाल्यानंतर, डिनर झाल्यानंतर चिमूटभर हे आपण ज्या पद्धतीने मुखवास खातो त्या पद्धतीने खायचं आहे. यामुळे तुम्ही जे खाल्लेलं आहे ते प्रॉपर पद्धतीने डायजेस्ट होतं आणि आपलं जे पानपुडं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकून ठेवायचं आहे आणि हे तुम्ही घरातल्या प्रत्येक मेंबर जे आहे हे खाऊ शकता. यामुळे खरंच खूप जबरदस्त असा रिझल्ट येतो. हे एक प्रकार झालं. हे दोन्ही पद्धती तुम्ही फॉलो करू शकता आणि हेच भाजलेलं सकाळी तुमच्याकडे जर वेट लॉस पावडर रेडी नसेल तर हेच 1 चमचा पाण्यामध्ये टाकायचं किंवा मग रात्री झोपण्याच्या आधी पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. रात्रभर पूर्ण त्या पदार्थाचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो आणि सकाळी ना फक्त ते हलकंसं गरम करायचं, जेवढं तुम्ही सहन करता ना पिण्यासाठी तेवढं आणि नंतर सिप करून प्यायचं. जबरदस्त रिझल्ट येतो. तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुमचं आता वजन किती आहे आणि किती किलो कमी करायचंय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कधीही वेट लॉस करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची, घरचं जेवण करूनच आपल्याला वजन कमी करायचंय, वेगळं असं काहीही करायची गरज नाहीये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. बाय.